कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तो दिलासा कसा, तर थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ देखील मिळाला आहे। मित्रांनो, हे कोणते शेतकरी आहेत की ज्यांना आता व्याज देखील माफ होणार आहे आणि कर्जमाफ देखील होणार आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेत समाविष्ट असलेल्या कर्ज खात्यांवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाबाबत शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यापारी बँकांच्या यादीतील पात्र कर्ज खात्यांना नियमानुसार व्याजमाफीचा लाभ मिळणार आहे। कर्जमाफी योजनेत कर्ज खात्यांना मिळणार व्याज सवलत। सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत। राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ या 3 घटकांचा समावेश करण्यात आला आहे। या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती बँकांकडून मागवण्यात आली आहे। मित्रांनो, कर्ज खात्यांवरील व्याज आकारणीला दिलासा देखील मिळालेला आहे, कारण शासनाच्या सूचनेनुसार योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर ठराविक कालावधीनंतर व्याज आकारणी केली जाणार आहे। बँकांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। योजनेतील पात्र कर्जदार खात्यांवर कर्ज थकबाकीच्या रकमेनुसार ठराविक प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना कर्जाच्या परतफेडीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या कर्ज खात्याची माहिती तपासावी लागणार आहे। बँकेतील शाखा किंवा ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। शासनाच्या निर्देशनानुसार आधार प्रमाणीकरणानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ थेट मिळणार आहे। शेतकऱ्यांना बँकेत रक्कम भरण्याची गरज नाही, कारण या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी स्वतःच्या खिशातून रक्कम जमा करण्याची गरज नसल्यामुळे स्पष्ट करण्यात आले आहे। शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार संबंधित रक्कम अदा केली जाणार असून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागणार आहे। मित्रांनो, कर्ज खात्यांची माहिती तपासण्याचे आवाहन देखील आहे। शेतकऱ्यांनी गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत आपले नाव आहे का, तसेच कर्ज खात्याची माहिती योग्य आहे का याची खात्री करावी। काही त्रुटी आढळल्यास संबंधित बँक खाते शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे।